ते संघ स्वयंसेवक होते. संघाने त्यांना डावललंय किंवा त्यांनी स्वतःहून कधी संघ सोडलाय असं काही नाही. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नथुराम गोडसे आणि गांधीजींची हत्या हा विषय कधीही न संपणारा. नुकतीच त्याला वाचा फोडली होती किंवा त्याला पुन्हा एकदा सुरुवात करून दिली होती काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधी यांनी, ज्याच्याबद्दल त्यांना न्यायालयीन लढाईसुद्धा करावी लागली आणि अजूनही ते मागे हटलेले नाहीत, आपल्या मुद्द्यावरती ठाम आहेत. पण काही प्रमाणात राहुल गांधींना डिफेन्सिव्ह व्हावं लागतंय की काय असं वाटण्याच्या परिस्थितीत अचानक त्याला कहाणी में ट्विस्ट म्हणावं अशा प्रकारे एक टर्न मिळालेला आहे. कारण स्वतः सावरकरांचे नातू, सावरकरांच्या धाकट्या बंधूंचे थेट चिरंजीव, त्या अर्थानं सावरकरांचे नातू आणि गोडसे कुटुंबियांकडूनही ज्यांचं नातं लागतं असे सात्यकी सावरकर म्हणतायत की नथुराम गोडसे शेवटपर्यंत स्वयंसेवकच होते आणि RSSला मानत होते. हा खुलासा झाल्यानंतर राहुल गांधी जे म्हणतायत त्यातला मथितार्थ जर का लक्षात घेतला तर अर्थ तोच होतो की गांधीजींच्या खुनामागे RSSच्या वृत्ती होत्या, प्रवृत्ती होत्या. आता हा मुद्दा मान्य करायचा का? खरंच त्यांना असं म्हणायचं होतं का? असे अनेक मुद्दे उपस्थित होणार आहेत आणि म्हणूनच आपली चर्चा आहे जी सात्यकी सावरकरांच्या या सगळ्या वक्तव्यामुळे आपल्याला करावी लागते. कोणते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत, पहिल्यांदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सात्यकी सावरकरच्या खुलाशानं संघ अडचणीत येईल का? गांधींची हत्या करताना गोडसे स्वयंसेवक होता हे निश्चित होतंय का? संघाच्या गांधी विरोधाची परिणती गांधी हत्येत झाली आहे का? आणि म्हणून संघ प्रेरक ठरतो का? राहुल गांधींच्या आरोपाला आता बळकटी मिळेल का? आणि नथुराम ते कार सेवा संघ जबाबदारी झटकू शकतो का? अमुक हा माणूस आमचा नव्हता असं म्हणायचं पण संबंध मात्र दाखवता येतो असं किती काळ चालणार? जर का तुम्हाला सुद्धा या विषयावरती मत व्यक्त करायचं असेल तर तुम्ही आमच्या ट्विटर हँडलवरती जा, आपला प्रश्न तुम्ही पहा, तिथे दिलेला आहे. गांधी हत्या आरोपाबाबतच्या सात्यकी सावरकरांच्या वक्तव्यामुळे संघ अडचणीत आलाय का? तुम्ही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता, कौल देऊ शकता. चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत, आपल्यासोबत आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासोबत आहेत सात्यकी सावरकर, सावरकरांचे नातू, ते भूमिका मांडणार आहेत आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आहेत ते. याशिवाय आपल्यासोबत आहेत प्रमोद जोशी, माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये. त्यांचंही स्वागत. प्रमोद जोशी हे हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत आणि या चर्चेसाठी त्यांचं महत्त्व यासाठी कारण नथुराम गोडसे हा हिंदू महासभेचाही सदस्य राहिलेला आहे मोठ्या काळासाठी, संघाशी मतभेद होण्याच्या त्या सुमारास. याशिवाय आपल्यासोबत आहेत अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते, आणि पुण्याहून आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते रत्नाकर महाजन सर. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा जातोय सावरकर, सात्यकी सावरकर यांच्याकडे. सात्यकी, पहिल्यांदा आम्हाला सांगा, नथुराम आणि संघाचे संबंध कसे होते? कारण त्या बाबतीत नीट खुलासाच होत नाहीये. 1932 मध्ये नथुराम गोडसेंनी संघ कार्य करायला सुरुवात केली सांगलीमधून. सांगलीमध्ये ते सचिव पदावर कार्यरत होते. त्याच्यानंतर अनेक आंदोलनांमध्ये स्वयंसेवक म्हणून म्हणा, कार्यकर्ता म्हणून म्हणा, नथुरामांनी भाग घेतला होता. ठळकपणे म्हणता येईल ते 1939 सालचं आंदोलन, जे हैदराबादच्या निजामाविरुद्ध केलं होतं हिंदू सभेच्या अंतर्गत. त्या पहिल्या फळीचं नेतृत्व नथुराम गोडसेंनी केलं. त्याच्यात संघ स्वयंसेवक सुद्धा होते, हिंदू सभेची मंडळी सुद्धा अनेक त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. नंतर पुढे 1940 नंतर थोडे संबंध ताणले गेले नथुरामजींचे आणि संघाचे. बरं. नथुराम गोडसेंच्या मताप्रमाणे संघ पाहिजे तेवढा आक्रमक राहिलेला नव्हता हिंदूंच्या प्रश्नांबाबत. म्हणून 1942 साली त्यांनी हिंदू राष्ट्र दल नावाची स्वतःची एक संघटना स्थापन केली. त्याद्वारे ते काम करत राहिले. बरं. पण असं म्हणता येणार नाही की नथुरामांनी संघ सोडला होता किंवा त्याचं त्यागपत्र दिलं किंवा संघाने सुद्धा त्यांना काढून टाकलं, असं कुठेही नमूद केलेलं नाहीये. त्यामुळे एक निष्ठावान स्वयंसेवक जसा असतो ते होते. बरं, हा एक स्टार्टिंग पॉइंट म्हणून घेऊया चर्चेचा. आणि आता मी अवधूत वाघ यांच्याकडे जाईन. सगळ्यात शेवटी प्रमोद जोशींकडे मी सगळ्यात शेवटी येईन. पहिल्यांदा अवधूत वाघ यांच्याकडे. अवधूत वाघजी, संघ दरवेळी आतापर्यंत अशा अनेक चर्चा इथे झालेल्या आहेत, आपल्यासारख्या चर्चांमध्ये सुद्धा झालेल्या आहेत. संघ म्हणालेला की नथुराम गोडसेशी आमचा संबंध नव्हता. पण आता दोन गोष्टी लक्षात येत आहेत. संघाने कधी नथुराम गोडसेला अधिकृतरित्या दूर केलं नव्हतं
नथुराम गोडसेने कधी त्यागपत्र दिलं नव्हतं का? आपल्या पदाचा मला सेवामुक्त करा, नाही तर मी स्वयंसेवक पद सोडतोय असं म्हटलं नव्हतं? याचा अर्थ नथुराम गोडसेने, टेक्निकली स्पीकिंग, नथुराम गोडसेने जेव्हा गांधीजींची हत्या केली तेव्हा तो संघ स्वयंसेवक होता. आता काय म्हणाल? सर्वप्रथम लक्षात घ्या की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील सगळ्यात मोठी सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना जी आहे, तिचा पाया, तिचा बेस आणि तिचा काम करण्याचं जी पद्धती आहे ती आपण आधी समजून घेतली पाहिजे. संघ स्वयंसेवक 3 प्रकारचे असतात. एक माजी, एक आजी आणि एक भावी. त्या दृष्टिकोनातून या भारतातील सर्वच नागरिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, एकतर आजी, माजी या भावी या स्वरूपामध्ये. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 असा आहे की आता सात्यकी जे म्हणत होते की 1947च्या आधीचं ते उदाहरण देत होते की संघाच्या स्वयंसेवकांनी, हिंदू महासभेच्या स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या आंदोलनामध्ये भाग घेतला होता. इव्हन निजामाच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्यामध्ये भाग घेतला होता. यावरनं एक गोष्ट, आणि धन्यवाद आहे त्यांना आणि तुम्ही हे दाखवल्याबद्दल, यावरनं एक गोष्ट सिद्ध होते की सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ स्वयंसेवकांनी कधीही स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये भाग घेतला नाही. या काँग्रेसच्या मूळ भूमिकेलाच छेद देणारं हे विधान आहे. त्यामुळे सात्यकीजींचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. आता तिसरा मुद्दा असा आहे की संघामध्ये कधीही फॉर्मल मेंबरशिप नसते. म्हणजे कोणीतरी मेंबरशिप, जसं कुठच्या पण राजकीय पक्षामध्ये आपल्याला 1 रुपया, 2 रुपये, 10 रुपये भरून मेंबर व्हावं लागतं. एखाद्या संघटनेमध्ये काहीतरी पैसे भरून एक रीतसर मेंबरशिप करावी लागते. तशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये तशी प्रथा नाहीये. जो मनुष्य संघाच्या शाखेमध्ये जातो त्याला कुठचीही लिखापडी न करता त्याला स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात येतं. ज्यावेळी त्याला असं वाटतं की आता आपण इतर कामामध्ये बिझी आहोत, तो त्यातनं बाहेर पडतो. जोपर्यंत संघाच्या कार्यामध्ये एखादा मनुष्य आहे तोपर्यंत तो संघ स्वयंसेवक असतो. जेव्हा तो संघाच्या कामातून बाहेर जातो त्यावेळी तो संघ स्वयंसेवक नसतो. त्यामुळे एखाद्या माणसाने त्यागपत्र दिलं अशी संघामध्ये पद्धतच नाहीये. संघाच्या संपूर्ण 90 वर्षाच्या इतिहासामध्ये एकाही माणसाने संघाचं त्यागपत्र दिलं किंवा एखाद्या माणसाने संघाचं सदस्यत्व स्वीकारलं अशी पद्धतच नसल्यामुळे हे तुम्ही केलेले सर्व प्रश्न हे अप्रस्तुत आहेत. अगदीच तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे अवधूत वाघजी. पण म्हणूनच तुम्ही माझा पहिला प्रश्न योग्य ठरवताय की टेक्निकली स्पीकिंग ज्यावेळी नथुराम गोडसेने हत्या केली गांधींची तेव्हा तो संघ स्वयंसेवक होता. कारण संघामधून स्वयंसेवक पदावरनं काढताच येत नाही. वन्स अ स्वयंसेवक ऑलवेज अ स्वयंसेवक. त्यामुळे आता माझ्या या वाक्याला खोडून दाखवा तुम्ही की नथुराम गोडसे हत्या करताना त्याचं स्टेटस स्वयंसेवक नव्हतं, हे तुम्ही म्हणू शकता? अगदी छान. मगाशी मी जसं म्हणालो की सर्व या भारतामधले 140 कोटी जनता संघ स्वयंसेवक आहे. एकतर माझी, आजी, म्हणजे रत्नाकर महाजन स्वयंसेवक आहेत असं तुम्हाला म्हणायचं? एक मिनिट. रत्नाकर महाजन, आम्ही सगळे स्वयंसेवक आहोत. आमचे ते सगळे भावी स्वयंसेवक आहेत. अहो, रत्नाकर महाजन उठून जातील, त्यांना सहन होणार नाही. त्यांना तुम्ही स्वयंसेवक म्हणताय? तुम्ही काही म्हणजे कसं काय म्हणू शकता अवधूत वाघजी? त्यांनी काय करायचं आहे त्यांनी ठरवायचं आहे. परंतु मी सांगतो की आता सात्यकीने जे म्हटलेलं आहे की मला वाटतं की 1938 साली गोडसेंचं संघाबरोबर पटेन असं झालं आणि त्यानंतर मला वाटतं, आता मला ते साल आठवत नाही, पण ते स्वतःच म्हणाले की त्यांनी एक वेगळी संघटना आणि वेगळी स्थापन केली. आणि ज्यावेळी एखाद्या मनुष्याचं, आणि जर तुम्ही पाहिलं तर गोडसेंनी संघावर जी जहाल टीका केलेली आहे ती एवढी जहाल आहे शेवटी ते स्वतः सात्यकी म्हणालेले आहेत. यावरनं एक कळतं की स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते, पण त्यांच्या ज्या स्वतःच्या संघाची जी भूमिका होती त्या भूमिकेला कदाचित छेद देणारी एक मोठी जहाल कदाचित त्यांचे विचार असतील जे संघाला मान्य नसतील. म्हणून गोडसेंनी संघ सोडला आणि ते संघाचे माजी स्वयंसेवक झाले. ठीक आहे, मी याच्यासाठी तुमच्या या वक्तव्यासाठी मी साक्ष सुद्धा काढायला तयार आहे, पण हरकत नाही. आपल्याकडे मला बाकीच्यांकडे जायचं आणि भरपूर वेळ आहे. मी आता महाजनांकडे जातो. महाजनजी, नथुराम गोडसे, सात्यकी सावरकरांचं नवीन विधान आणि जे काही अवधूत वाघ सांगू पाहतायत यामुळे संघ बचावू शकतो का स्वतःला? नाही, ते काय त्यांच्यामुळं संघ बचावतो किंवा त्यांच्यामुळं संघ धोक्यात येतो इतकं काही त्यांचा संघाशी संबंध नाहीये. त्यामुळे त्यांची विधानं फारशी गांभीर्याने घेण्याचं काही कारणच नाही. हास्यास्पद माणूस एखादी बाजू
नको तितकी लावून धरण्याच्या लोभापायी माणूस हास्यास्पद किती होतो याचं उदाहरण आपल्या समोर घडलं. बरं. खुशाल काहीतरी बोलत राहायचं, बरळत राहायचं. 140 कोटी हे संघाचे, अरे काय तुम्ही बोलताय, काय तुम्हाला भान आहे का? पण ते जाऊ द्या, माझ्यापुरतं मी सांगतो, मी संघाचा कधीही स्वयंसेवक नव्हतो, आजही नाही आणि मरेपर्यंत असणार नाही, हे मला मुद्दाम 10 वेळा सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. मी संघाचा मरेपर्यंत स्वयंसेवक असणार नाही. संघाचा स्वयंसेवक होण्यापेक्षा मी मरण पत्करीन, हे मला अत्यंत निधडेपणानं, स्पष्टपणानं आणि ठामपणानं सांगितलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की हा जो नथुराम आहे, म्हणजे मला गंमत वाटते की जगातल्या सर्वात मोठ्या महात्म्याचा खून करणाऱ्या एका गुन्हेगाराबद्दल आपण चर्चा कशाला करतो हेच मला कळत नाही. म्हणजे मग रामन राघवन बद्दल एवढी चर्चा करतो का आपण? हाजी मस्तान बद्दल एवढी चर्चा करतो का आपण? तो सुशील मोदी नावाचा एक तुरुंगात होता, त्याच्याबद्दल आपण एवढी चर्चा करतो का? मग नथुराम बद्दल, एका गुन्हेगाराबद्दल एवढी चर्चा करण्याची काय आवश्यकता आहे हेच मला कळत नाही. आता इतिहास जर बघायचा झाला तर अनेक रेकॉर्ड्स, परिस्थितीजन्य पुरावे आणि संघाच्याच मोठ्या लोकांनी लिहिलेली आत्मचरित्र यातून हे स्पष्ट आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नथुराम गोडसे हा बौद्धिक कार्यवाह होता. त्याचबरोबर तो सावरकरांचा व्यक्तिगत पातळीवर भक्त होता आणि सावरकर आणि संघ या दोन्हींच्या संयुक्त प्रभावाखाली होता. आणि त्या संयुक्त प्रभावातूनच त्यांनी हे नृशंस क्रिमिनल कृत्य केलं. त्यामुळं आता त्यांचा नातू, पंटू, खापरपंटू यांच्या कुणाच्या साक्षीची बिलकुल आवश्यकता नाही. दुसरं तुम्हाला सांगतो की कुठलीही संघटना अधिकृतपणे ठराव करून आपण अमुक अमुक माणसाचा अमुक अमुक दिवशी खून करायचा असं ठरवत नसते. तर त्याचं एकूण जे तत्वज्ञान असतं त्या तत्वज्ञानाचा अंगीकार त्या संस्थेचे लोक ज्या रीतीनं करतात त्यातून निर्माण होणारी ती कृती असते. दामुअण्णा दाते नावाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गांधी खुनाच्या दरम्यानचे प्रांत कार्यवाह होते. त्यांचं स्मरणशिल्पे नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाच्या 58 आणि 59 या नंबरच्या पानांवर गांधींच्या खुनानंतर महाराष्ट्रात काय वातावरण होतं याचं त्यांनी स्वतः केलेलं वर्णन आहे. नगर जिल्ह्यातल्या कर्जत गावी गेलेले असताना तिथल्या एका दुकानदारांनी त्यांना बोलवून घेऊन, वा 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 काय फर्स्ट क्लास कृत्य केलं तुम्ही. ते म्हणले नाही आम्ही नाही केलं. अहो तुम्ही काय आम्हाला सांगता, तुम्ही मुंबईत राहता त्यामुळे तुम्हाला बाकी काही माहिती नसतं, पण इथं काय वातावरण होतं काय नाही हे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही केलं ते चांगलं केलं असं स्मरण शिल्प रूपानं दामुअण्णा दाते या माणसानं कोरून ठेवलेलं आहे. त्याचं काय करायचं? हो, हा तर मुद्दा आहेच महाजनजी. आणि आपल्याला हेही आठवण करून द्यायची गरज नाहीये की पुण्यामध्ये आजही नथुराम जयंती आणि तिथ्या, पुण्यतिथ्या वगैरे साजऱ्या होतात आणि त्याला सुद्धा संबंधित कसे उपस्थित असतात. त्यामुळे साक्ष काढायची वेगळी गरज नाही, पण हरकत नाही. आता तो चर्चा आपल्याला निघालीच आहे आणि त्याला एक जोडीला मुद्दा म्हणजे राहुल गांधींनी विधान केलं होतं, त्यामुळे याला एक वेगळाच वजन वेगळ्या प्रकारे आलेलं आहे. आपल्यासोबत आता निरंजन टकले सुद्धा आहेत फोनद्वारे, राजकीय विश्लेषक आहेत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी पहिल्यांदा प्रमोद जोशींकडे जाईन, हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते. प्रमोद जोशीजी, तुम्ही दोन्ही बाजू ह्याच्यातल्या बघितलेल्या आहेत. नथुरामचा हिंदू महासभेशी सुद्धा संबंध होता आणि सावरकर या अंगाने पुन्हा हिंदू महासभेपर्यंत आपण पोहोचतोच. तुम्ही या प्रकरणाकडे कसं पाहता? मुळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पितृसंस्था आहे हिंदू महासभा. असं RSS ला मान्य आहे का? पण दोघांनाही भिन्न करून चालणार नाही. बरं. हिंदू महासभेच्या धर्मवीर मुंजेजींनी भाई परमानंद, बाबाराव सावरकर, तात्याराव सावरकर या सर्वांच्या सल्लामसलतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आणि ती झाली ती अत्यंत उपयुक्त काळात झाली. ती गणेशोत्सव त्या काळामध्ये सुरू होते. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकींवरती हल्ले होत होते मशिदींमधून, वाद्य वाजवू देत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा होता तो घेण्यासाठी तात्याराव शिरगावला ज्या वेळेला स्थानबद्ध होते त्यावेळेला हेडगेवारजी सावरकरांची भेट घ्यायला तिथे आले होते. तिथून परत गेल्यानंतर आसू संघाची स्थापना झाली आणि त्यामध्ये तरुण हिंदू सभा, गडमुक्तेश्वर दल, हिंदू स्वयंसेवक संघ, जे हिंदू स्वयंसेवक संघ 1922 साली लाहोरमध्ये स्थापन झालं होतं. भाई परमानंदजींनी जे अंदमानमधून परत आले होते. त्यामुळे संघ आणि हिंदू महासभा
यामध्ये अंतर करून कधीही चालणार नाही, हे स्पष्टपणे मी इथे मांडतो. बरं. ते यासाठी की दोन्ही एकमेकाची परस्पर पूरक संघटना होती, एक राजकीय होती, एक अराजकीय होती. त्यामुळे ह्या विषयापासून कुणीही एकमेकापासून दूर जाऊ नये. जे केलंय ते ठामपणे मान्य करायला पाहिजे. ज्या हत्येच्या काळामध्ये नथुराम गोडसेचे संबंध RSSशी नव्हते, कारण त्यांनी RSSशी संबंध तोडला होता असं त्यांचे नातू सुद्धा म्हणताय. हिंदू महासभेचे आणि नथुरामचे संबंध नेमके कसे राहिले? हिंदू महासभेबरोबर नथुरामजी तर कायम राहिलेच, सावरकरांबरोबर कायमच राहिले, सावरकर निष्ठच होते ते. परंतु 1942च्या घटनांचा उल्लेख यासाठी करावा लागतो हो. की हिंदू राष्ट्रदल स्थापन करण्याची गरज का भासली. मग इथे जर करायला गेलो तर इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू महासभेपासून कसा दूर गेला आणि त्यांनी कशी काय फारकत घेतली हिंदू महासभेपासून, सावरकरांच्या विरोधात कसे गेले, हा सगळा मोठा इतिहास राजकीय आहे. बरं. त्यामुळे ह्या विषयाला एक गांभीर्याने बघायची गरज आहे. आम्ही संघाला दोष देणार नाही कधीच, कारण संघाचं पितृत्व हिंदू महासभेने स्वीकारलेलं आहे. एक व्यक्ती म्हणून गोळवलकर गुरुजींचं याच्यामध्ये नाव येतं. 1939 साली हेडगेवारजी ज्या वेळेला हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कलकत्ता अधिवेशनामध्ये निवडले गेले, गटाटेजी राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवडले गेले आणि गोळवलकरजी हिंदू महासभेच्या राष्ट्रीय महामंत्री पदावर निवडून आले नाही. त्यावर त्यांनी हिंदू महासभा सोडली आणि त्यानंतर हेडगेवारजी लगेच काही दिवसात, महिन्यात, वर्षात वारले. पिंगळेजी हिंदू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक होणार होते, तिथे गोळवलकरजी झाले आणि गोळवलकरांनी सावरकर आणि हिंदू महासभा दोघांमध्ये जी दरी निर्माण केली, त्या दरीचे परिणाम असे होते की 1942 साली सावरकरांना गोडसेंनी पत्र लिहून कळवलं की आपल्यामध्ये जमणार नाहीये, आपण आपली वेगळी संघटना काढू, कारण आताही आपल्याला उपयुक्त ठरत नाहीये. त्यावेळेला हिंदू राष्ट्र दलाची स्थापना झालेली आहे. तर हिंदू राष्ट्र स्थापनेच्या मागची भूमिका जी होती, त्याचबरोबर राम सेना आणि हिंदू राष्ट्र सेना या 3 संस्था विविध व्यक्तींनी स्थापन केलेल्या होत्या. पण यामुळे जर का आपण बघितलं, जर नथुराम गोडसेचा हा प्रवास बघितला, वैचारिक प्रवास, तर तो RSS हिंदू महासभा असा दोन्ही प्रकारे होतो आणि याचंच प्रतिबिंब त्याच्या संघटनेच्या नावात सुद्धा दिसतं, हिंदू राष्ट्र दल. याच्यामध्ये हिंदू महासभेतला हिंदू शब्द आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातला राष्ट्र शब्द आहे, दल तर आहेच कारण तो शेवटी अनेक लोकांचा समूह होता या अर्थानं. त्यामुळे वैचारिक पितृत्व शेवटी असं आहे की ऍक्ट कोणी केला म्हणून एखादा माणूस गुन्हेगार ठरेल, पण मोटिव्हचं काय, तो त्याच्या डोक्यात कुठे आला, तिथपर्यंत आपल्याला जावं लागणार आहे, आपल्याला नेणिवेपर्यंतचा शोध घ्यावा लागणार आहे. हरकत नाही, मी निरंजन टकलेंकडे आता जाईन. निरंजन टकलेजी, दोन्ही बाजू आपण बहुधा ऐकले असतील. तुमचा या नथुराम गोडसे आणि सावरकर प्रकरणाच्या वेळी तुमच्या मुखपृष्ठ कथेच्या निमित्तानं तुमचा अभ्यासही झाला होता. तुम्ही याकडे कसं बघताय? RSS नथुराम गोडसे पासून पूर्णतः हात झटकू शकते का? RSS नथुराम गोडसे पासून हात झटकू शकत नाही यात काही शंकाच नाहीये. बरं. पण RSSची ही प्रवृत्ती पहिल्या दिवसापासून राहिलेली आहे की अशा कुठल्याही कृत्याची कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही. मग जसा तुम्ही उल्लेख केला होता बाबरी मशिदीपर्यंत, की बाबरी मशिदीच्या आंदोलनाच्याही वेळेला आज संघ असं म्हणतो की ते लोकांचं आंदोलन होतं आणि संघाने त्यात भाग घेतला. त्यामुळे हा अतिशय सोयीस्कर भाग आहे. आता 3-4 दिवसापूर्वी एका वाहिनीवरच्या चर्चेमध्ये मी ज्या वेळेला संघाच्या वी ऑर अवर नेशनहुड डिफाईन्ड या पुस्तकाबद्दल बोलत होतो, त्यावेळेलाही ते असं बोलले होते, संघाचे प्रवक्ते आलेले, की गोळवलकरांनी हे पुस्तक लिहिलंच नाही, ते पुस्तक बाबाराव सावरकरांचं आहे, त्यामुळे त्या पुस्तकामध्ये जो काही फॅसिझम लिहिलेला आहे तो बाबाराव सावरकरांचा आहे, त्यामुळे सावरकरांवरती ढकलून द्यायचं आणि आपण नामानिराळं राहण्याचा प्रयत्न करायचा हा संघाचा कायमचा प्रयत्न राहिलेला आहे. बरं. माझ्याकडे आता मगाशी तुम्ही संघाच्या सहभाग आणि याच्याबद्दल बोलत होतात, माझ्याकडे आज दुर्दैवाने म्हणजे मी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे स्टुडिओत पोहोचू शकलो नाही, पण मी मुद्दाम काही कागद घेऊन येत होतो. माझ्याकडे आता एक 8 डिसेंबर 1947चा इंटेलिजन्स रिपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये गोळवलकरांनी रोहतक रोडवरती 2500 संघ स्वयंसेवकांचं एक शिबिर घेतलं होतं आणि 5 वाजता त्यांनी भाषण करताना असं सांगितलेलं होतं त्या शिबिरामध्ये की महात्मा गांधी कॅनॉट मिसलीड अस एनी लॉंगर, वी हॅव द मीन्स वेअर बाय सच मेन कॅन बी इमिजिएटली एलिनेटेड अँड एलिमिनेटेड.
इफ वी आर कंपेल्ड वी विल हॅव टू रिसॉर्ट टू दॅट कोर्स ऑल्सो. बरं. त्यामुळे महात्मा गांधींच्या हत्येबद्दल स्वतः गोळवलकर काय बोलले होते असे इंटेलिजन्स रिपोर्ट अवेलेबल आहेत. आणि त्यात संघाने गांधींच्या हत्येबद्दलची काय भूमिका घेतली होती हो. सुरुवातीला, हत्या प्रत्यक्ष झाल्यानंतर ती सगळी जबाबदारी कशी ढकलून दिली. आणि जसं आता म्हणजे नथुराम हा संघाचा होता का हिंदू महासभेचा होता हा जो विषय चाललेला आहे, हो. तर नथुराम हा संघाचाच होता. त्यानंतर तो हिंदू महासभेमध्ये गेला. जसे आज राम माधव हो. संघामधून भाजपमध्ये जातात, तसा नथुराम हा हिंदू महासभेमध्ये पॉलिटिकल ऍक्टिव्हिटीसाठी पाठवला गेलेला होता. बरं. त्याची स्वतःची विचारसरणी ही मिलिटंट ऍक्टिव्हिटीजच्या याच्यामधली होती. बरं. त्याबद्दल त्यांनी सातत्याने तक्रारी केल्या सावरकरांकडे की संघ हव्या त्या पद्धतीने हिंदूंचं रक्षण आणि याच्यामध्ये काम करत नाहीये. आणि म्हणून ही हत्या ही नथुराम गोडसेंनी केली. 94 साली गोपाळ गोडसेंनी जो इंटरव्ह्यू दिलेला होता फ्रंटलाईनला, त्यात त्यांनी हे स्पष्ट शब्दामध्ये कबूल केलेलं होतं की नथुराम गोडसेंनी कधीही शेवटपर्यंत संघ सोडला नाही. आणि ही हॅज सेड इन हिज स्टेटमेंट दॅट ही लेफ्ट RSS because Golwalkar and RSS were in lot of trouble after the murder of Gandhi. बरं. But he did not leave RSS. बरं. त्याच्यामुळे ते शेवटपर्यंत संघाचे होते, हो. याच्यामध्ये काही शंका नाही. हो. संघाची ही प्रवृत्ती आहे की कुठलीच जबाबदारी घ्यायची नाही. हो. त्यामुळे हा आत्ताचा विषय आहे. बरं, मी आता जातो. मी महाजनांकडे जाण्यापूर्वी आता मी अवधूत वाघांकडे जाणार आहे. अवधूत वाघजी, आता महासभेने पण सांगितलं, हेमंत टकलेंसारखे प्रख्यात पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला, निरंजन टकलेंसारख्या प्रख्यात पत्रकारांनी सुद्धा सांगितलेलं आहे. हो, निरंजन टकले. हो, मला आता आपल्याला विचारायचं आहे अवधूत वाघजी की राम मंदिरचा कारसेवक असो की नथुराम गोडसे असो, तो तुमचा कधीच नसतो. त्या अर्थानं कधीच कोणी नसतो, कारण तुम्हीच म्हणालेला 120 कोटी सगळे भारतीय स्वयंसेवकच आहेत. म्हणजे एकतर सगळे स्वयंसेवक आहेत, मग त्यांचं पितृत्व संघाला घ्यावं लागेल. आणि कोणीच नाहीये तर मग संघाचं असतं तरी कोण ते तरी सांगावं लागेल. त्यामुळे तुम्ही कधीतरी स्पष्ट भूमिका घेणार आहात का की ही जबाबदारी कोण, नाहीतर मग तुमच्या नावासाठी मरणारे जे हजारो मंडळी असतात, गोधऱ्यामध्ये मरणारे असतील गुजरातमध्ये, नाहीतर कारसेवेमध्ये, नाहीतर नथुराम गोडसे, या सगळ्यांचं पितृत्व घेणार कोण? प्रसन्नजी, मला आधी थोडंसं आश्चर्य वाटलं तुमचं, कारण नथुरामजींनी जो त्यांचं एक संघटना चालू केली होती हिंदू राष्ट्र दल, त्यातला हिंदू हा हिंदू महासभेशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि दल म्हणून या दोन्ही संघटनांशी ते जवळकीचं आहे असं तुम्ही दाखवायचा प्रयत्न केला. मला वाटतं त्या दृष्टिकोनातून हिंदू राष्ट्र दल हा राष्ट्र सेवा दलाशी अधिक जरा जवळचा आहे, नाही का? ठीक आहे, मजेचा भाग सोडला. आता तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आणि यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असताना त्या लोकांनी इतर कुठच्या संघटनेची कामं करू नयेत, कुठच्या पक्षाशी कामं करू नयेत, असा कुठेही बंधन संघाच्या स्वयंसेवकांवर नसतं. त्यामुळे अनेक संघ स्वयंसेवक आपापल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये, कोण वनवासी क्षेत्रामध्ये, तो कोण हॉस्पिटलच्या क्षेत्रामध्ये, तर तो कोण युनियन, दत्तोपंत ठेंगडींसारखा माणूस युनियनच्या क्षेत्रामध्ये गेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. ती कम्युनिस्टांची चळवळ होती. अशी अनेक उदाहरणं आपल्याला मिळतील. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याने संघाच्या शाखेच्या बाहेर जाऊन त्याने काय करावं किंवा काय नाही करावं याचा कुठचाही संघाचं नसतं. आणि त्यामुळे कुठचाही संघाचा स्वयंसेवक आपल्या खासगी जीवनामध्ये कुठच्याही राजकीय, सामाजिक आणि इतर ठिकाणी काम करू शकतो आणि तशी त्याला मुभा असते. संघ शाखेवर या देशावर प्रेम करणाऱ्या लोकांना एक राष्ट्रीय भावना चेतविण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक करतो आणि या संघ स्वयंसेवकांच्या मदतीतून या राष्ट्रावर आणि या समाजावर येणाऱ्या वेगवेगळ्या आपत्तीच्या निवारणाचं काम एक स्वयंसेवक म्हणून करतात. निवारण हा शब्द खूप महत्वाचा आहे अवधूत वाघजी. एवढी आहे. समस्यांचं निवारण करणार, निराकरण नव्हे निवारण करणार, हा तुमचा शब्द फार महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने मला आणखी पुढे जावं लागणार आहे. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेकच्या नंतर मी पुन्हा एकदा
मी सात्यकी सावरकरांकडे सुद्धा जाणारे पुढचे काही मुद्दे घेऊन, पण आपल्याला अवधूत वाघांचं म्हणणं लक्षात ठेवायचं आहे, संघामध्ये मुभा असते कार्यकर्त्यांना त्यांच्या मनाजोगत्या अशा कामामध्ये सहभाग देण्याची, आणि त्याच मंडळींची त्यांची वार्षिक सभा सुद्धा होणार. म्हणजे संघ म्हटलं तर तो कोणाचाच नाही, आणि म्हटलं तर या सगळ्यांना घेऊन तो दरवर्षी नागपूरमध्ये सभा पण घेणार, ज्याच्यात वनवासी कल्याण, अभावी पवाले सगळे येणार. हा नेमका काय प्रकार आहे हे आपल्याला दरवेळी संघाला विचारायचं आहे. तुम्ही पितृत्व स्वीकारणार की नाही, का या सगळ्या संघटना बेवारस आहेत? ब्रेक नंतर हा मुद्दे घेऊयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.